त्याच्या पलीकडे मला या संदर्भात काही बोलणं मी उचित समजत नाही. बरं, आता तुम्ही जसं म्हणताय की तुम्ही आता जंग पछाडाल आणि काँग्रेसला पुण्यामध्ये काँग्रेसचं स्थान बळकट करण्यासाठी म्हणून प्रयत्न कराल. सध्याचा अंदाज घेता जर दोन पवार एकत्र येत आहेत पुण्यामध्ये, असं सगळं पाहता एक माहोल तर बनलेला आहे, हे तर आपण सेन्स करताय. असं असताना काँग्रेस किती जागा जिंकू शकेल असं वाटतंय खरं तर? काँग्रेस खूप चांगल्या पद्धतीने जागा जिंकेल याच्यावर मला विश्वास आहे. त्याचं कारण आहे की पुणेकरांसमोर दोन पर्याय आहेत. एक भाजप आणि भाजपच्या नाही का आत्ताच्या राज्यातल्या केंद्रातल्या सरकारमधले महायुतीतले किंवा एनडीए सरकारमध्ये सहकारी. त्याच्यामुळं गंगाधर ही शक्तिमानेवर शक्तिमानी गंगाधर आहे अशा प्रकारचं सामान्य नागरिकांना माहिती आहे. आणि दुसरीकडे काँग्रेस पक्ष जो प्रबळ विरोधी पक्ष आहे आणि आमच्याबरोबर पुण्यामध्ये युबीटी आहे, माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष आमच्याबरोबर आघाडीमध्ये आहे. उद्धव ठाकरेंनाही बोलवलं का तुम्हाला? नाही, या ठिकाणी माननीय उद्धव साहेबांचे मनापासून मी आभार मानतो की त्यांनी माझ्या म्हणजे पक्ष सोडल्यानंतर माझी त्यांची खूप छान चर्चा झाली. माझी ती योग्यता नाही, मी एवढा मोठा नाही की त्यांनी मला खूप वेळ द्यावा. फोनद्वारे त्यांची चर्चा झाली, किंबहुना मी त्यांच्या पक्षात काम करू शकतो अशा प्रकारचं त्यांनी अशा प्रकारे त्यांनी मला बोलले, ही माझ्या आयुष्यातील सुखद आठवण आहे, सोनेरी आठवण आहे की कधीतरी एका पक्षाचा मोठा नेता आपल्याला या संदर्भात थेट आपल्याशी बोलणं करतो, त्यामुळं ती सोनेरी आठवण आहे. पण आज आम्ही एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून पुण्यामध्ये आहोत. त्यामुळे आता पुणेकरांसमोर दोन चॉईस आहेत. एक भाजप आणि भाजपचे मित्रपक्ष, आणि दुसरीकडे काँग्रेस आणि काँग्रेसच्या बरोबरचा असणारा मित्रपक्ष जो आज विरोधी पक्षात आहे. आणि मला खात्री आहे की पुणेकर भाजपनी गुन्हेगारांच्या टोळ्या या शहरात उभ्या केल्या, भ्रष्टाचारांच्या टोळ्या या शहरात उभ्या केल्या, त्याचबरोबर ट्रॅफिक जॅम, पाणी टंचाई याच्यामध्ये कळस घातलेल्या, त्या अनुषंगाने ज्या पुणेकरांना नका या ठिकाणी काँग्रेसने खूप छान पद्धतीने नका सेवा दिली तब्बल 60 वर्ष, त्या काँग्रेसला पुण्यामध्ये पुन्हाच खूप चांगलं आणि नका पुनरागमन करण्याचं स्थान नक्की मिळेल. असं म्हटलं जातं की तुम्हाला भाजपचा प्रॉब्लेम नाहीये, तुम्हाला फडणवीसांचा प्रॉब्लेम आहे, फडणवीसांबरोबर जायचं नाहीये. असं बिलकुल असं आहे का काही? असं एक नक्की आहे की माझी 237 जी आंदोलनं झालीत राज्यात ती विक्रमी आहेत. त्याच्यातली 200 आंदोलनं श्री फडणवीस साहेबांच्या विरोधातली ही नक्की आहे. पण अर्थात ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून किंवा भाजपचे नेते म्हणून केले, त्यांच्यावर वैयक्तिक असं माझा काही आकस नाही. एक नक्की उलट मी मधल्या काळामध्ये माझ्या सहकाऱ्यांबरोबर गप्पा मारताना एक वाक्य निश्चित आवर्जून सांगितलं, त्या कार्यकर्त्यांना माझी भूमिका समजावी म्हणून. ती काय होती तर देवेंद्र फडणवीस हे फडणवीस जरी बीजेपीचे नाही का नेते असले, मुख्यमंत्री असतील आणि आपले पारंपरिक नाही का राजकीय नाही का स्पर्धक असले किंवा विरोधक असले तरी त्यांचा गुण घेतला पाहिजे ना. त्यांनी आक्रमक हिंदुत्व नाही सोडलं. मग त्या ठिकाणी वेळप्रसंगी सत्तेमध्ये त्यांनी काय फार काय नाही का ऍडजस्टमेंट केलं. मग ते जर नाही का या ठिकाणी सत्तेत असून सुद्धा ती गोष्ट ठणकावून सांगत असेल तर आपण तर विरोधी पक्षात आहे. आपण या ठिकाणी आक्रमकपणे सांगितलं पाहिजे की हा देश हा हिंदू मुस्लिम ख्रिश्चनांचा नका या ठिकाणी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचा आहे. त्याच्यामुळे या राज्यात या देशात सगळ्या जाती धर्मांना राहण्याची नका जागा आहे आणि त्यांचं जीवन सुरक्षित व्हावं म्हणूनच आमची भूमिका आहे. या ठिकाणी कुठेही या ठिकाणी बांगलादेश सारखी, पाकिस्तान सारखी, अफगाणिस्तान सारखी परिस्थिती होऊ नये म्हणून काँग्रेसी विचार हा सगळ्यांना जिवंत ठेवू शकतो, हा विचार घेऊन जनतेपर्यंत जावं म्हणून काँग्रेस बरोबर आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या विचारसरणीवर थोडंफार होईना काय प्रभावित होऊन किंवा त्यांच्या विचारसरणीपेक्षा त्यांच्या निर्णयावर प्रभावित होऊन कुठेतरी तुम्ही देखील ठासून हा निर्णय घेतला असं म्हणायला हरकत नाही. की मी एक सांगू इच्छितो, ब्राह्मण समाजाबरोबरचे माझे संबंध खूप छान आहेत. त्यांचा मला म्हणजे माझे मतदार आहेत, त्यांचा मला आशीर्वाद कायम मिळालेला आहे. संघ हा एक वेगळा विषय, संघाबरोबरचा माझं कुठलाही नाही का आकस नाही. माझा आकस कुठं आहे, भाजप ज्या पद्धतीने आता चोर लुटारूंना घेऊन सुद्धा नाही का निवडणुका लढतोय आणि जिंकतोय. आणि दुसरा मनुवादी विचार, ज्या मनुवादी विचारामध्ये स्त्रीला कमी लेखणं, ज्या मनुवादी विचारामध्ये जात धर्मामध्ये विभागणी करणं, ह्या दोनच गोष्टीच्या मी विरोधात आहे. लाडकी बहीण आणली की लाडकी बहीण ही फक्त निवडणुका जिंकण्यासाठी आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की लाडकी बहीण योजना चालू राहावी आमची काँग्रेस पक्षाची भूमिका राहील, कारण की आता तुम्ही जाहीर केली त्याच्यात तुम्ही माघार घेऊ नका. पण लाडकी बहीण ही कदाचित या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर हे गायब करतील. त्या लाडक्या बहिणीला ते सावत्र बहीण करतील. त्याचं कारण आहे की तिजोरी ज्याप्रमाणे महाराष्ट्राची खडखडाट झालेला आहे त्यानुसार त्यांना काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. तो घेऊन यासाठी आम्ही मात्र रस्त्यावर उतरून आंदोलन करू, कारण की त्या लाडक्या बहिणीची फसवणूक बीजेपीवाल्यांनी जर केली तर त्याच लाडक्या बहिणींना घेऊन आम्ही या मंत्र्यांच्या गाडी नक्की आडू.
प्रशांत जगताप, तुम्हाला शब्दांमध्ये अडकवणं तसं कठीण आहे, कारण इतका संघर्ष तुमचा राहिलेला आहे आणि अगदी ग्राउंड लेवल पासून तुमचा जो काही प्रवास सुरू झालेला आहे पक्षामध्ये काम करण्याचा किंवा संघटनेला घेऊन पुढे जाणं, संघटनेची ताकद मजबूत करणं, इथं तुमचा USP आहे हा, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मला हे सांगा, काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कसं जुळवून घेते तुम्ही आता? खूप छान. कारण काँग्रेस खूप छान